3028 धरणांमध्ये सध्या केवळ 35% पाणीसाठा शिल्लक आहे। यंदा तीव्र उन्हाळा आणि एल निनोमुळे पाऊस लांबण्याची शक्यता असल्यानं पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय। दरम्यान जायकवाडी धरणाची पातळी 40%वर आली आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करूनही जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ उडालाय। गावोगावी भीषण पाणी टंचाई कायम असल्यानं नागरिक संताप व्यक्त करतात। सचिन जिरे अधिक माहिती देत आहेत। सचिन, प्रसन्न सर, राज्यभरामध्ये जे धरणांची पाणी पातळीचा विचार केला आपण तर सरासरी 35% एवढाच पाणी साठा सध्या महाराष्ट्रामध्ये आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा थोडासा जास्त आहे। आता सध्या मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये 30% एवढा जलसाठा उपलब्ध होता। मात्र या वर्षीची परिस्थिती जरा वेगळीच आहे। त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सुरू झालेलं आहे। जर जायकवाडी धरण म्हणजे जवळपास 52 लाख लोकांचं पिण्याचं पाण्याचा प्रश्न मिटवतो जो जायकवाडी धरण आहे, तो जायकवाडी धरण गेल्या महिनाभरामध्ये 16% कमी झालेला आहे। अशी परिस्थिती आहे। सध्या 40% वरती जायकवाडी धरण आहे। तर संभाजीनगर मधली जी गावं आहे, वाडे आहे, वस्ती आहे, शेकडोच्या संख्येने आता त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। जलजीवन मिशनची कामे संभाजीनगरमध्ये झाली होती, झाल्याचं सांगितलं गेलं होतं। मात्र प्रत्यक्षात जर आपण या गावांमध्ये वाड्यां वस्त्यांमध्ये फिरलो तर मोठ्या प्रमाणामध्ये टँकरवरती अवलंबून ही गावं आहेत। हांडाभर पाण्यासाठी गावांतल्या महिलांना वन भटकंती करावी लागते। गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण ही दृश्य दाखवतोय, ही सर्व परिस्थिती मांडतोय। मात्र आता जर उन्हाची जी तीव्रता आहे ती वाढत जात असल्याने बाष्पीभवनाचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे आणि जसा उपसा वाढतोय तसं जो जायकवाडीचा धरणातला पाणी साठा आहे तो देखील कमी होतोय। त्यामुळे पुढील काळामध्ये अल निनोचा प्रभाव वाढू शकतो अशी जी शक्यता होती। त्यामुळे पुढील काळामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष देखील जाणवू शकतो अशी चेतावणी देण्यात आली। त्यामुळे येत्या काळामध्ये पाणी जपून वापरावं अशा पद्धतीची आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मात्र हा जो झपाट्याने कमी होणारा पाणी आहे ती वाढवणारी चिंता आहे। कारण की पुढच्या जर पावसाळ्यात खरीपमध्ये पाऊस पडला नाही तर मोठ्या प्रमाणात मराठवाड्याला पुन्हा एकदा दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।